श्री स्वामी समर्थ. जय माता दी. नमस्कार मंडळी. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. नवरात्र उत्सवासारखा पवित्र सण म्हटलं की आपल्या प्रत्येकाला सेवा उपाय करण्याची आशा असते. आणि सध्या यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये काय झालेलं आहे, अष्टमी आणि नवमी या दोन तिथी ज्या आहेत त्या एकत्रित आलेल्या आहे. म्हणजे 11 तारखेला अष्टमी आणि नवमी या दोनही तिथी आहेत. म्हणून आपल्याला अष्टमी तिथीला काही उपाय किंवा नवमी तिथीला काही उपाय करायचे आहे, जे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये जे मी उपाय सांगणार आहे ते नक्कीच लाभदायी ठरणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही जर हे उपाय केले किंवा देवी लक्ष्मीला काही गोष्टी जर अर्पण केल्या, त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रसाद वगैरे पण सांगणार आहे. तर तो प्रसाद जर तुम्ही किंवा तो नैवेद्य जर तुम्ही दुर्गा मातेला ठेवला तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. दुर्गा देवी या नैवेद्याने खुश होते आणि भरभरून आशीर्वाद सुद्धा देते. तर त्याच्यामुळे कोणता नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आणि कोणत्या कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी मदत होईल. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, महाअष्टमी ही जी तिथी आहे ती तसं तर आजच्या दिवशी म्हणजे 10 तारखेला सुरू होत आहे. पण 11 तारखेला उगवत्या तिथीनुसार किंवा उदय तिथीनुसार आपण जर म्हटलं तर 11 ऑक्टोबरला ही 12:06 संपते. म्हणून आपण 11 ऑक्टोबरलाच अष्टमी तिथी जी आहे ती साजरी करणार आहोत. तसं तर आजच्या दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबरला 12:31 ही तिथी जी आहे ती सुरू होणार आहे. तर बघा, या दिवशी सर्वात महत्त्वाचं अष्टमी तिथी आहे. तर अष्टमी तिथीच्या दिवशी आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे. काहीच सेवा जमत नसेल, काहीच करणं शक्य नसेल, मासिक धर्म असेल तर महिला खूप घाबरून जातात की आता मी काय करू, मला सेवा करायच्या होत्या, मला काहीतरी करायचं होतं पण मला काहीच करता येत नाहीये. आणि मग नाराज होतात की देवी आईची माझ्याकडून काही सेवा झाली नाही किंवा मला काही करता आलं नाही म्हणून, किंवा मग देवी आई मला आशीर्वाद देणार नाही, असं बऱ्याच जणींना वाटतं. तर असं काही नसतं. आता त्या नैसर्गिक गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जर काही सेवा करणं शक्य नसेल तर अष्टमी तिथीचा महागौरी मंत्र आहे. या देवी सर्व भूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर या मंत्राचा जप केला तरी सुद्धा खूप आहे. जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सूतक असेल, विटाळ असेल, जर तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालणार आहे. ही झाली सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यांना काहीच करता येणार नाही त्यांच्यासाठी. आता ज्यांना सेवा करता येऊ शकतात किंवा ज्यांना सेवा करायच्या आहे तर त्यांनी उद्याच्या दिवशी महाअष्टमीच्या दिवशी काय काय करायचं. सर्वात पहिलं, सकाळी लवकर उठा, आपला उंबरठा स्वच्छ करा, उंबरट्यावरती हळदीने लेपन करा, रांगोळी घाला आणि आपल्या उंबरट्याची पूजा करा. त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपण जी देवी बसवलेली आहे तर तिची आपल्याला पूजा करायची आहे. ज्यांच्याकडे घटस्थापना झालेली असेल त्यांनी सुद्धा या सेवा करू शकता. ज्यांच्याकडे घटस्थापना झालेली नसेल त्यांनी सुद्धा या सेवा उपाय करू शकता. आता दुर्गा देवीला सगळ्यात महत्त्वाची आवडती गोष्ट म्हणजे काय, किंवा मग आपण देवीला, आपल्या कुलदेवीला कुठलं फूल अर्पण केलं पाहिजे तर कमळाचं फूल हे देवीला खूप प्रिय आहे. पण नाही आहे तुमच्याकडे कमळाचं फूल, तुम्ही गुलाबाचं फूल किंवा जास्वंदीचं फूल अर्पण करा. जी व्यक्ती 9 दिवसांमध्ये रोज देवी मातेला जास्वंदाचं फूल जर अर्पण करत असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होणार आहेत. जर तुम्हाला शक्य झालं नाही या दिवसांमध्ये, पण उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य होतंय तर ते नक्की करा. एक तर गुलाबाचं फूल करा, जास्वंदीचं फूल करा किंवा मग कमळाचं फूल करा. त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जवळजवळ श्रीयंत्र आहे. श्रीयंत्र नसेल तरी सुद्धा तुमच्याकडे देवीचा फोटो असतो, आपल्या कुलदेवीचा फोटो असतो, लक्ष्मीचा फोटो असतो, लक्ष्मीची मूर्ती असते, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते, किंवा मग एक सुपारी घ्यायची. जर तुमच्याकडे कोणत्याच मूर्ती वगैरे नसतील तर तुम्ही एका सुपारीवरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन ही सेवा उद्याच्या दिवशीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जिथे कुंकुमार्चन सेवा होते तर तिथे कधीही पैशांची कमतरता भासत नाही. कारण का की श्रीयंत्र किंवा मग श्रीयंत्र जे आहे त्याच्यावरती आपण शक्यतो कुंकुमार्चन सेवा करत असतो. पण कुंकुमार्चन सेवा ज्या घरामध्ये होते ना तिथे लक्ष्मी नेहमी असते, पैसा नेहमी असतो. तर मग त्याच्यामुळे कुंकुमार्चन सेवा ही झाली पाहिजे. तुमच्याकडे काहीच नसेल तुम्ही सुपारीवरती केली तरी सुद्धा चालेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की देवीला नैवेद्य काय दाखवायचा. आता नैवेद्यामध्ये तुम्ही सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती दाखवायची आहे मखाण्याची खीर. मखाणे जे आहे ते दुर्गा मातेला अत्यंत प्रिय गोष्ट आहे, प्रिय वस्तू आहे. तुम्ही मखाण्याची खीर जी आहे
ती देवीला दाखवा. तिच्यामध्ये शक्य झालं तर केसराच्या 2 कांड्या ज्या आहेत त्या टाका आणि असा नैवेद्य, असा प्रसाद देवीला अर्पण करायचा आहे. तुमच्या घरी जर मुली जेवायला येणार असतील तर त्या कन्यांना सुद्धा तुम्ही हा नैवेद्य खायला देऊ शकतात. या दिवशी तुम्ही जर खिरीचा नैवेद्य देवीला दाखवला तर देवी दुर्गा माता तुमच्यावरती अतिशय प्रसन्न होणार आहे. कुलदेवी तुमची तुमच्यावरती अतिशय प्रसन्न होणार आहे आणि भरभरून आशीर्वाद सुद्धा देणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, अष्टमी तिथीला दुर्गा देवीला काय अर्पण करावं तर तांबूल किंवा मग विडा. आपल्या सर्वांना माहीत आहे देवीच्या उपासनेमध्ये तांबूल किंवा मग विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. जेव्हा कधीही आपण कुठल्याही देवतेचं विशेष पूजन किंवा षोडशोपचाराने पूजा करतो तेव्हा तांबूल अर्पण केलं जातं. म्हणजे गणपती असो, विष्णू असो, दत्त महाराज असो किंवा मग भगवती जगदंबेची कुठलीही रूपक असू देत, नैवेद्यानंतर तांबूल अर्पण करणं अनिवार्य आहे. नागवेलीच्या पानांवरती म्हणजे ज्यांना आपण विड्याची पाने म्हणतो, नागवेलीचे शास्त्रीय नाव जे आहे ते बीटल पायपर असं आहे आणि हे आयुर्वेदामध्ये उष्ण तीक्ष्ण गुणांनी उपयुक्त असून वात आणि कफ दोषनाशक आहे. नागवेल ही देवतांना वाटून शेष उरलेल्या अमृत कलशातून उत्पन्न झाली आहे. तिच्या मादक आणि उग्र सुवासामुळे देव त्या वेलीकडे आकृष्ट झाले. श्री विष्णूंनी म्हणजे मोहिनी अवताराने ही पाने देवतांना भेट म्हणून दिली. देवतांचा वास असल्यामुळे पूजा करताना आसन किंवा नवीन वस्त्र न मिळाल्यास विड्याच्या पानावरती सुपारी ठेवून सुद्धा देवतांची आपण स्थापना करत असतो. तर बघा आता देवींचा याच्याशी नक्की काय संबंध आहे किंवा मग देवीला तांबूल का दिलं जातं. तर आपण बघत असाल की देवींचे मूर्ती फोटो वगैरे असतात तर तिथे सुद्धा तोंडामध्ये आपल्याला ते पान जे आहे ते देवीच्या दिसतं. तर बघा देवीच्या मंदिरामध्ये जो प्रसाद आहे तर तिथे सुद्धा तांबूल म्हणून प्रसाद दिला जातो किंवा तांबूल अर्पण केलं जातं. काही ठिकाणी तर या तांबूलाचा प्रसाद सुद्धा वाटला जातो. महाराष्ट्रातील प्रसिद्ध 3.5 शक्तिपीठं जी आहेत त्यांच्या ठिकाणी दुपारच्या पूजेनंतर तांबूल प्रत्यक्ष देवीच्या मुखाला लावलं जातं. लक्षात घ्या, नैवेद्य दाखवताना ताट देवीसमोर ठेवून त्यावर पाणी फिरवलं जातं. जेवणाचा नैवेद्य देवीच्या मुखाला लावला जात नाही, पण तांबूल जे आहे ते देवीच्या मुखाला लावलं जातं. म्हणजे हे भाग्य फक्त त्यालाच आहे. याला अपवाद फक्त तुळजाभवानी आहे. तिथे देवीला नैवेद्यात प्रत्येक पदार्थांचे प्रत्येकी 5 घास भरवले जातात. माहूरच्या रेणुका मातेला तर तांबूलाचा नवस सुद्धा बोलला जातो. अमुक एखादे कार्य झाल्यास 151, 500 किंवा मग 1000 किंवा 5000 पाणी विडा तांबूल अर्पण करण्याचा. नंतर हे विडे देवीसमोरील दगडी खोमणीमध्ये कुटले जातात आणि भक्तांना त्याचा प्रसाद म्हणून वाटले जातात. जुईनगर येथील गुरुकुल निवास मंदिरामध्ये सुद्धा महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या देवतांच्या मुखी दुपारच्या नैवेद्याला विडाच अर्पण केला जातो. नंतर विडा कुटून तेथे प्रसाद म्हणून वाटला जातो. तर आता हे तांबूल जे आहे ते बनवलं कसं जातं तर बघा, तुम्ही जर जिथे पान भेटतं आपल्याला किंवा विडे भेटतात तर तिथे जर तुम्ही गेलात तर त्यांना सांगितलं की देवी आईसाठी मला विडा बनवून पाहिजे तर ते व्यवस्थितरित्या कुटून वगैरे मस्त विडा बनवून देतात. पण जर तुम्हाला घरीच विडा बनवायचा असेल तर मग काय कराल तुम्ही, 5 ते 10 विड्याची पानं घ्या. देठ आणि टोक जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुपारी, बडीसोप, जायफळ, लवंग, वेलची, सुक्या खोबऱ्याचा थोडासा किस, थोडासा कापूर, एकदम थोडासा, केसर, जायपत्री, हे प्रमाण आपल्याला आवडीनुसार कमी जास्त करता येतं तर ते घ्यायचं. आणि आवडत असेल तर गुलकंद सुद्धा त्या तांबूलमध्ये असतो. आणि याच्यानंतर हे सर्व विडा जो आहे तो पानामध्ये बांधून घ्यायचा. त्याच्यानंतर देवीच्या मुखाला हा विडा लावायचा आणि मग हे सर्व खलबत्त्यात कुटून घ्यायचं किंवा काही ठिकाणी हे सर्व काही कुटून पानामध्ये भरूनच देवीला विडा लावला जातो. या सर्व एकत्रित कुटलेल्या जिन्नसाला आपण तांबूल असं म्हणतो. तांबूल भगवतीला विशेष प्रिय आहे. घरी कोणत्याही विशेष पूजेसाठी किंवा उद्यापनाचे ताट करताना किंवा कुलधर्म कुलाचाराचे नैवेद्य करताना विडा तांबूल हे अवश्य ठेवलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपला नैवेद्य जो आहे तो अपूर्ण असतो. नैवेद्याचा भाग पूर्ण होऊन केलेले पूजन जर कशाने पूर्ण होत असेल तर ते तांबूल जे आहे त्याच्या विड्याने किंवा मग तांबूलानेच ते पूर्ण होतं. आणि म्हणून असा नैवेद्य, असा विडा दुर्गा मातेला उद्याच्या दिवशी म्हणजे अष्टमी आणि नवमी तिथीला आवर्जून ठेवायचाच आहे.
तर तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही 2 विड्याची पानं घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्या घरामधली जी मसाले आहेत जशी तुम्हाला वरती सांगितली ते घ्या, थोडासा गुलकंद घ्या, हे एकत्र कुटा आणि देवीला त्याचा नैवेद्य दाखवा. दुर्गा माता अत्यंत खुश होणार आहे. आपली कुलदेवी जी आहे ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.